चलो ऑल द बेस्ट. म्युझिक वाले हॅलो. सुस्वागतम सुस्वागत. रंगदेवता आणि नाट्यरसिकांचं विनम्र अभिवादन करू. आनंद यात्री एकांकिका स्पर्धा 2025 सविनय सादर करीत आहोत. एकांकिका चकवा. लेखक मंदार श्रोस्त्री. दिग्दर्शन प्रकाश योजना, प्रकाश पवार. स्वयंभू सविनय सादर करत आहे एकांकिका चकवा. पुरुषोत्तम. हॅलो. अरे वा पुरुषोत्तम, बऱ्याच दिवसाने रे. अरे मी बरी आहे रे. नाही रे बाबा, चालायचंच. आता काय आयुष्य संपत आलंय रे. 75 झाली माझी. नाही रे बाबा, मी कुठेही जात नाही हल्ली कार्यक्रमांना. आणि जाऊन करणार काय रे बाबा मी. आपलं ऐकतंय कोण, बोलणार तरी काय. नाही रे, सभा असतात पण काय पुढे अंधारच आहे. तशी आपली पार्टी ना संपत आली आहे बघ. हो, बाकी तुझं कसं आहे? नाही रे, तू काय करतोयस? तिकीट वगैरे मिळतंय का तुला? तू पण माझ्या रोहित सारखा सतरंजा सुचलतोयस अजून? नाही रे, तसं नाही रे. आम्ही सुद्धा ना आयुष्यभर पार्टीचं काम केलं बघ. पण कसं नोकरी काम धंदा सांभाळ. तुला माहिती आहे ना, यांची नोकरी ना बेताज. त्यात ते शिक्षक. हो, पण ना कमवलेला पैसा आम्ही जपून वापरला. तुला माहिती आहे, एक हरामाचा पैसा मी घेतला नाही. त्यातच मी हे घर उभं केलं. हो ना. नाही रे, मी तर म्हणते आता पार्टीचं काम नवीन पिढीकडे गेलं पाहिजे. जुन्या लोकांचं पण निर्माल्य झालंच पाहिजे रे बा. शिकतील रे, नवीन लोक सुद्धा शिकतील. ना आपण एकदा चान्स तर दिला पाहिजे ना. तशी काय पार्टी सुद्धा माझ्यासारखी ना गलीत गात्र झालेली आहे. काय राहिले आता पार्टी.
बघ बाबा, आता तुम्ही काय नवीन पिढीवाले. चल जाऊ दे, काय बोलू. तू बरा आहेस ना? काय म्हणतोस? अरे मी तर मोकळीच आहे बाबा. तुम्ही कार्य करते, तुम्हाला काम आहेत. एकदा असं निवांत ये, नुसता फोन आणि नुसतं व्हॉट्सअपवर कशाला. ये एकदा घरी बाबा. काय आता ना मला बातम्या बघायच्या आहेत. दूरदर्शनच्या बातम्या बघितल्याशिवाय मला चैन पडत नाहीत रे बा. ठेवते आता मी. काय ये एकदा घरी. ठेवू? बर. भारताचे लष्करी जवान आणि हवाई योद्ध्यांच्या मजबूत बाहूंमध्ये देश सुरक्षित असल्याचा विश्वास मिळाला. भुजच्या हवाई तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे गौरवोद्गार. सुनबाई, आज वेळेत आलीस तू. काय आज लोकलमध्ये जागा मिळाली की नाही तुला बसायला? छे हो, मधल्या स्टेशनला कुठे बसायला मिळतंय. बरं, ईशा आणि ओम बूट गेलं का जाताना क्लासला? कशाला ग काळजी करते सगळ्यांची. ईशा आणि ओम ना खाऊन पिऊन गेलेत बघ. चांगला नाश्ता पाणी करून मी त्यांना पाठवलं. तू तुझी काळजी घेत जा. दूध वगैरे पिऊन जात जा ऑफिस मध्ये. दूध 70 पार गेलाय. चहाच बरा, अर्ध्या वाटीत काम होतं. असंही फळं भाज्या किती महाग झाले. खर्च तर वाढतच चाललाय. बाई चहा घे आधी. अहो माई, तुम्ही कशाला? मी केला असता ना. हे ग बाई, माझ्यासाठी मग अशी केलेला ना, थोडं तुझ्यासाठी पण टाकून ठेवलं. एवढी दमून वगैरे तू येतेस, मला काय कळत नाही का? तुझी किती धडपड असते, किती गडबड असते. तू तर सगळं करते, बाहेरचं ऑफिसचं घरचं ती करतेस. जरा आमच्या रोहितला आपल्या समजाव. नुसता पार्टी पार्टी करून नुसता बोलत असतो, एक काम धंदा करत नाही. अगं त्याला म्हणाव काहीतरी कामधंदा कर. समजाव ग बाई, थकली आहे त्याला समजावणं. नशिबाने आपलं घर तरी आहे म्हणाव त्याला, छप्पर तरी आहे. पण घर सुद्धा तूच चालवतेस ग बाई. माझा मुलगा काही करत नाही. खरं तर मला या विषयावर बोलायचंच नाही. खूप समजावते हो माहिती त्यांना, पण नाही पटत. पूर्वी इतकं कठीण नव्हतं हो, पण हल्ली जमा खर्चाचे हिशोब बसतच नाही. शिक्षणाचा खर्च, क्लासेसचा खर्च सगळं वाढतच चाललं. तरी आपली मुलं गुणी आहेत, अगदी वेडेहट्ट करत नाहीत ते. पण ते लहान आहेत ना, त्यांनाही वाटत असेल ना कधीतरी बाहेर जावं, चांगलं चांगलं खावं, चांगले कपडे घालावेत. पण नाही म्हणत. नुसतं हुशार असून भागत नाही माई हल्ली. हो का, मला माहिती आहे. पण त्या रोहितला पटणार आहे का हे सगळं? नुसतं त्याचं ना नुसतं छान चाललंय बघ. मटन चिकनच्या पार्ट्या नुसता झोडत असतो. काय दारूच्या पार्ट्या, काय काय ना काय, सगळं कसं त्याचं छान चाललंय. भटकत असतो मेला. काय काळजी म्हणून आहे का त्याला आपल्या घराची? ओम आणि ईशा कितवीत असतील हे सुद्धा त्याला ठाऊक नसेल. बरं ते जाऊ दे. तुमच्या गोळ्या घेतल्यात का सकाळी तुम्ही? हो घेतल्या. आणि आताही गोळी असेल ना? हो. मंजिरी, ती तुला एक विचारू का ग? हो. लग्नाच्या वेळेला तुझी नोकरी सुद्धा होती. नोकरी करणारी मुलगी तू. हो. ह्या आमच्या रोहितच्या
रोहितच्या प्रेमात कशी पडली? कसं केलं त्याच्याशी तू लग्न ग? खरं सांगायचं ना माई, तर पाहता क्षणीच मी त्याच्या प्रेमात पडले. किती सुंदर बोलायचा तो, भारावून गेलेली ती. त्याच्या डोळ्यात किती स्वप्न चमकत होते. आणि तसंही मला माहेर असून नसल्यासारखंच आहे. खोटं का बोला, तिथूनही लवकर बाहेर पडायचीच घाई झाली होती मला. कारण कितीही म्हटलं ना तरी मुलगी नकोशा असलेल्या घराला जन्म आहे माझा. पोटात असताना मारून नाही टाकले हेच आमच्या बाबांचे उपकार. त्यावर तुमचा मुलगा. पण माई, गमत सांगू, रोहित तुमच्या जावई आणि मी तुमची मुलगी असा जकी वागणं आहे तुमचं. अगं तू माझी मुलगीच आहे ग. पण ना काय सांगू तुला, सगळं बरं होतं ग. हे होते ना तेव्हा खूप छान चाललं होतं बघ. सगळं बरं होतं. पण आता सारं काही बदललंय. काय सांगू या रोहित बद्दल. आम्ही दोघं नोकरी करायचो, वेळ नाही. आई बापा विनासारखा वाढला. माझंच कुठेतरी चुकलं असेल ग. दुर्लक्ष झालं त्याच्याकडे. तुला सांगते मंजिरी, मी सारखी पार्टीचं काम करत असायची. बाकीच्यांची ना सगळ्यांचे बंगले झाले बघ. मी मात्र पक्ष बांधत बसली आणि त्या संसाराची वीण उसत गेली बघ. जाऊ दे ग. आईचाच फोन असतो. हॅलो आई. हो ग, आत्ताच कमवणार. हो ग, थोडा उशीर. उद्या नको ग, एक तर मुलांचा अभ्यास आहे आणि रविवारची एक्स्ट्रा कामं आहेतच. आणि कामवाल्या बायका किती पैसे घेतात माहितीये तुला. ते कुठे परवडणार आहे मला. हां रोहित ना. हो 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 हो, ते बरं. सध्या इलेक्शनच्या गडबडीत ते म्हणताय. जाऊ दे गाई, तोच विषयासारखा काढू नकोस आणि माझ्या डोक्याला त्रास देऊ नकोस. तुला माहिती आहे ना, हा विषय काढला की आपली भांडणच होतात. बर, आणि काय म्हणते, फक्त हा विषय सोडून बोलत जा. काय बोलायचं. त्रास होतो ग मला ह्या सगळ्याचा. ठीक आहे, कदाचित त्यांची आता यायची वेळ झालीच आहे. मी इथं तुला फोन करेन. हो हो हो, आणि ईशा सुद्धा मजेतच आहे. मला वाटतं दार उघडत आहेत म्हणून. थांब मी बघते. हा, मग त्याशी बोलते. दार वाजलंच आहे. ऑफिसर साहेब, अच्छा, यावेळी का? का शनिवारी हाफडेवर नाही का तुला? नाही, आणि शनिवारी फुल डेच असतो. अरे वा, एसी ऑफिस, मस्त मजा आहे ना, एकदम धमाल आहे सगळी. काय चिरंजीव आलात? तिला काय बोलताय? ती तिथे काम करते, तुमच्यासारखी मजा नाही मारत. हा, आणि तू काय करतोस रे? नुसती फौजदारी आणि तिला नुसता बडबडत असतो. ती तुझं घर आणि संसार चालवते. नाही, जरा थांबा की. आत्ता आमदार साहेब झाले ना की रोडचं कॉन्ट्रॅक्ट मिळणारच आहे. आज पुढे तुम्ही चिरंजीव, तुम्ही शेखर बद्दल बोलतायत का? झाले ते आमदार, आधी निवडणुका होऊ दे. त्यात आपली पार्टी संपत आलेली. निवडणुका होणार, ते आमदार होणार, मग तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देणार. लिहून देतात का ते तसे? थोडी कळ काढा. कळ काढा म्हणे. ओ, आम्ही पण पार्टीचं काम केलंय, नोकरी सांभाळून केलंय मी. नुसतंच तुमच्यासारखं पार्टी पार्टी करत नाही राहिलो. थोडा पेशन्स ठेवा. पोट नाही भरत त्याने. काय हो, उभ्या इथे तुम्ही, चहा ठेवा की. सांगाल का सगळं? तिच्यावर कशाला डाफरतोयस? ती काम करते, जा संसार रेटते, तस तिला बोलत असतो सारखा. नाही,
तुमच्यासारख्या जुन्या जाणत्या निष्ठावंत महाराष्ट्राच्या कधीही न झालेल्या माजी स्त्री मुख्यमंत्री यांचा मुलगा आहे मी. जरा पैसे येऊ दे मग नगरसेवक, आमदार, खासदार. काय तुम्ही फालतू आणि छोट्या गोष्टी बोलताय. चहा. अरे वा. काय ग इथे फुशार काय मारतेस, जरा शहाणपणा करतेस. ऑफिस मध्ये जाऊन जरा तोंड उघडून पैसे वाढून माग की. नाटकं नुसती. हॅलो. हा बोला. हो मी आत्ता घरी आली आणि तुम्हाला सांगितलं ना त्यावेळी फोन करत जाऊ नका म्हणून. हो ठीक आहे. हाच नंबर जीपे आहे माझा. ठीक आहे. हो ठीक आहे. पैसे आले की SMS कर. सांगितलं ना फोन करेन म्हणून. हो सांगते मी तुम्हाला, फोन करते मी तुम्हाला. काय ग आत्ता कोणाचा फोन तुला? ऑफिसचा अर्जंट कॉल होता. दबक्या आवाजात बोलतोस ते. तुला MD लागून गेलीस का सीए झालेस ऑफिसची आत्ता फोन यायला? जास्त शहाणपणा करू नकोस. कळतंय मला सगळं. कळलं ना? चहा वगैरे जरा आणतेस की नाही? खायला आण काय तुम्ही? पोहे केले. आणि माईच्या फिरायला गेलेत का? हो सकाळीच. मुलं शाळेत गेली त्यांच्याबरोबर त्या बाहेर पडल्या आणि येताना कुठेतरी जाऊन येणार आहेत म्हणाल्या. हे काय आता नको. बघ लेट मार्क होईल, माझा उशीर होतोय मला. जास्त शहाणपणा करू नकोस. रात्री एक तर मुलं असतात. किती दिवसात जवळ नाही आले आपण. शहाणपणा नुसता दरवेळी. रात्री बेरात्री येणं, वेळी अवेळी येणं, डाव्या तोंडाचा वास, तोंडाचा वास, सिगरेटचा वास, इच्छा नाही होत माझी. अच्छा दमते मी, श्वास कोणतो माझा. बर. 2 पोरं काढली तेव्हा हे सगळं तुला वाटत नव्हतं का? तेव्हा तर सगळं छान आवडत होतं ना तुला. आता नाटक. शी रोहित, काय भाषा झाली तुमची हल्ली. मुलांना फक्त जन्म दिला की झालं? त्याला वाढवायची कोणी? काही जबाबदारी घेताय का? माईंसमोर बोलत नाही पण रेग्युलर काहीतरी पैसे आणत जा. किती धावपळ होते बघताय ना तुम्ही. तुमची पार्टी तुम्हाला पगार देते की रेशन? ती बोलाचा कडेन बोलाचा भात. अच्छा मुलाची गाडी मुलाचा भाग. मला सांग ते सगळे महागाचे कपडे, पर्स, तो नवीन मोबाईल कुठून येतं सगळं? मला ऑफिसमध्ये राहायचं असं, वावरायचं असं, 4 लोकांमध्ये असं राहावं लागतं. बर. परवा कोण आले ना? ऑफिसचा होता. सांगितलं ना, परत परत काय द्यायचं विचारताय? तुला सांगितलं ना थोडं जरा काम देते, तुला नोकरी वगैरे करायची गरज नाहीये. कळलं ना? आणि हे बघ हे तुझ्या ऑफिसचं ना फालतू टेन्शन माझ्याकडे नको घेऊस. चल नको चल. नको 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 रोहित. काय चिरंजीव, सकाळ झाली वाटतं, तरी 8 वाजलेच आहेत. काय काय कामधंदा मिळालाय की नाही? कॉन्ट्रॅक्ट मिळालं का? आपला भावी आमदाराच्या जीवावर चाललंय तुमचं? झालं सगळं. सकाळी झाली पटकट सुरू. कटकट. अरे चिरंजीवा,
ए काय सांगू तुला, तुझ्या पदरी 2 मुलं आहे ह्याचं तरी भान ठेव. ही बायको तुझी राब राब राबते रे, लाज वाटते मला. शी, काहीतरी करा. नुसतंच आपलं मजा मारत फिरत असतो. आम्ही पण नोकऱ्या केल्या, तुम्हाला सांगितलं ना एकदा. नोकरी सांभाळून सगळं पार्टीचं काम केलंय, तुम्ही आपलं नुसतंच पार्टीचं काम करताय. माई, तुमच्या वेळी सगळं वेगळं होतं. वेगळं? पार्टी सांभाळायची म्हणजे किती वेगळ्या गोष्टी आहेत. कळतं का तुम्हाला काही? काहीतरी हा 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 अण्णा नमस्कार. नमस्कार गेला खड्ड्यात. अरे ते 50,000 दिले होते, त्यातले तू 35,000 दिलेस. 15,000 कधी देणार आहेस? हा ना ऍक्च्युली 15,000ची सोय करतोय हो. हा जरा टाकतो अंगावरचे हा आणि मग जरा थोड्या रिसीट फाडून देईन तुम्हाला. असं आहे का? जरा वेळ लागते हो. हा हे बघ, जास्त शायरपणा नको आहे मला. आता येताना पैसे घेऊन ये, नाही तर वरून आदेश आला तर मी काय करू शकणार नाही. हा अण्णा नाही, कोणी दिलं? तुम्ही खाऊन घ्या. अगं तू पण खाऊन घे थोडे. बस. नको, पोट भरलंय माझं. वा, 15,000 ट्रान्सफर केलेत. हम्म. मगाशी मी ऐकलं तुमचं बोलणं. काहीतरी करा हो. अरे लाज कशी नाही वाटत तुला? काहीतरी मदत कर तिला. हा, ती सांगितलं तरी समजतच नाही याला. पुढे हे सगळं महाग पडणार आहे. तुझी मर्जी. लाज नाही वाटत? हे धंदे करायला लाज नाही वाटत तुला? काय चाललंय हे सगळं? संकट सलीम, हे हे धंदे करतेस भाऊन? रोहित, काय बोलतोयस तू? बायको आहे तुझी, शुद्ध आहे का तुला? का पिऊन आलायस? तुम्ही गप्पा बसा. कळलं ना? तिला ना सायलीला तिकडेच मारून टाकायला हवी होती. अरे झालंय काय? मंजिरी काय झालंय? काय चाललंय? कुठल्या तोंडाने बोलेल ती? शेण खाऊन आले गावभर. बघितलं त्या दिवशी शनिवार फुलडे म्हणून. मग मी काय केलं, पाठलाग केला तिचा थोडा आणि गेलो प्रकाश लॉजवर. विशाल मोटर्सच्या मालकाबरोबर नाही ते करत होती. तिकडेच धरली गाडीवर आणि घेऊन आलो तिला. काय बोलतोय मंजिरी? काय बोलतोय तू? सांग. तुम्ही मध्ये पडू नका. तिकडेच सालीला मारून टाकायला हवी होती. मरून जाऊ मारणार आहात? आणि मुलांचं काय करणार आहात? त्यांनाही मारणार की खायला घालणार? त्यांच्या शिक्षणाचे खर्च, माईंचा औषधांचा खर्च, प्रीमियमचे हप्ते, आणि तुम्ही ज्या गाडीत फिरता ना त्याच्या पेट्रोलचे पैसे पण मी भरते. कुठून आणणार तुम्ही हे? मंजिरी काय झालं तू सांग मला. काय बोलतोय हे? मला काही कळतच नाहीये. कुठल्या तोंडाने बोलेल ही? आणि वर माझ्यावर गुरगतेस. चल पहिलं सामान भर. चल चल चल, मुलांचं बघ तुम्ही काय करायचं ते. गप्पा बस. मंजिरी तू सांग काय चाललंय? काय बोलतोय या? तोंड द्या का तिला बोलायला? तोंड द्या का तिला बोलायला? तू ना अशी ऐकणार नाहीस. काहीतरी खरं सांग. काय काय आहे? तू सांग. तू गप्पा बसा. तू मध्ये बोलू नकोस. मंजिरी तू सांग मला काय आहे? हो, खरं आहे का हे? खरं आहे हे. खरं आहे? मुली काय बोलतेस तू हे सगळं? अगं सगळं पाप आहे. हा कसला तुला मोह झाला?
माझी अशी सून करणार. मला लाज वाटते आता तुला सून म्हणायची ग. 2 पोरं आहेत तुझ्या पदरी, त्याचा तरी भान ठेवायचं होतास. त्यांच्याकरताच करते हे सगळं. म्हणजे काय करते ही? मुलांसाठी करते म्हणजे काय करतेस तू? सांग मला, तू काय बोलतोय? झाला माझा गुण. ज्याच्या बरोबर गेले होते तो माझा जवळचा जुना मित्र होता. त्याला माझं शरीर आवडलं, मी त्याची ती गरज पूर्ण केली आणि त्याने माझी आर्थिक गरज पूर्ण केली. आम्ही दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन आणि अंदाज देऊन. हो मंजिरी, इतकं सहज बोलतेस तू? अरे ह्याला व्यभिचार म्हणतात. मीही राजकारणात किती वर्ष काम केलं, नोकरी केली. मलाही पैसा कमी पडत होता आणि ह्यांच्या जाण्यानंतर ना मी एकटी पडली होती ग. मलाही मोह होत होते, मलाही संध्या मिळत होत्या, पण असे विचार माझ्या मनात कधी नाही आले, कधी नाही आले ग. मला माहितीये तू तरुण आहेस, मोह होऊ शकतो, पण हे असं वागणं म्हणजे याला काय म्हणतात माहितीये? वेश्या व्यवसाय. हो ना, फरक इतकाच आहे. मी माझ्या चॉईसचा माझा आवडता माणूस निवडला आणि जो आपली आर्थिक मदत करतोय. भादना वाटते तुला तोंड करून घ्यायला. चल चल, तुला पहिलं मी बाहेरच काढतो. चल आता चल. तू गप्पा बस, आई ग, तू गप्पा बस. सोडा आधी तिला, हात नाही लावायचा तिला. माई काय करते तुम्ही? तिची कसली बाजू घेते आता तुम्ही? तू ना मला तिचं ऐकून घ्यायचं व्यवस्थित. पुढे कुठे जाणार नाहीये. तिच्याकडून पुन्हा आधी एकदा ऐकून घे. ऐकून घे तिच्याकडून आधी. व्यवस्थित सांग त्याला काय आहे ते सांग. तू कोणी कुठे जाणार नाहीये. अरे तू काय सांगणार? हा, तू स्वतः बँकॉकला जायचा तेव्हा किती मजा मारायचास? हा, काय कमी मजा मारत होतास? जे काय करत असेल ना ती, मला तर विश्वास नाही, पण ती ते सगळं घरासाठी करते. तू तर फक्त मजा केलीस का? तुझे कमी उद्योग मला माहिती आहेत. काय बोलताय माई? काय दिवे वळताय? 2 कानफडीत त्या तिला. तू गप्पा बस. तू बोल ग. खरं सांग तू. मी बरोबर आहे तुझ्या? सांग. मी म्हटलं ना ती गुन्हा केला म्हणून. मी चूक केली, पण ती आपली आर्थिक गरज पूर्ण व्हावी म्हणून केली. अच्छा, वा वा वा. उद्या पोरास रोडवरची रान पण अशीच मिळेल. वा, आलात ना? तिथंच गेलात ना? केलीत ना माझी किंमत? ते काय कम्पेअर करताय? काय मला करतोय? ह्याचं वाईट वाटत नाही की तुम्ही माझी कंपॅरिझन पोरा सोडवरची केलीत म्हणून. वाईट इतकंच वाटतंय की इतकी वर्ष एकत्र राहून सुद्धा, 2 मुलं होऊन सुद्धा तुम्हाला बाई कळली नाही. बाई जेव्हा स्वतःचं शरीर विकते ना, तेव्हा तिच्या पुढचे सगळे रस्ते बंद झालेले असतात. तुम्हाला काय कळणार? तुम्हाला काय वाटलं? मी मजा मारत होते तिकडे, मला काही जास्त पैसे हवे होते, पण मुलांची उपासमार, त्यांचे हात बेष्टा नाही बघवत मला. माई, तुम्हाला सांगू, कुठलीही स्त्री असो, माझ्यासारखी मध्यमवर्गीय नाहीतर कोरास रोडवर स्वतःच्या देहाचा बाजार मांडणार एखादा आपण सोडला ना, तर बाई हे सगळं तेव्हाच करते जेव्हा तिच्याकडे सगळे पर्याय बंद होतात. तुला सांगितलं ना मी, थोडं माझं बसतान बसू दे, सगळं होईल मस्त. नुसतं सांगणारी काही होत नाही. जबाबदारी घ्या आणि मग मला दूषण द्या. सगळ्याच बायकांनी असं ठरवलं तर बदबस पुरी माजेल ग. त्याला स्वैराचार म्हणतात. मान्य आहे मला, केली मी चूक. पण माई, मी खूप प्रयत्न केला, पण माझ्या मुलांचे होणारी उपासमार, त्यांचं अंधारलेलं भविष्य नाही बघवणार मला. तर तुम्हाला काय वाटलं?
हे सगळं करताना मला खूप बरं वाटत होतं, काहीच त्रास झाला नाही मला. अहो पण 15 वर्ष मी या माणसाला सांगतेय, काहीतरी करा, काहीतरी कमवा. किती गयावया केल्या, किती विनवण्या केल्या, पण माझ्या हाती काय लागलं? उपहास. माझ्या नोकरीच्या बाबतीत कुत्सितता आणि गरज पडली की सगळं ओरबाडून घेणं. माझी इच्छा, माझ्या भावना त्यांचा विचारही न करता. हताश होते हो मी. माझ्या मुलांना घेऊन मी झोपडीत नाही राहू शकत. मग मला एक मार्ग दिसला. भले तो फसवा असेल, चकवा असेल, पण मला त्याचाच आधार वाटला. याचा जरा विचार करा आणि मग मला बोला. आणि हो, परत जर याबाबतीत मला त्रास दिलात ना, तर सरळ प्रेस मध्ये जाईल किंवा फेसबुक लाईव्ह करेन. माझी बदनामी तर सोडाच, पण तुम्हाला परवडणार आहे का? म्हणून चुपचाप राहायचं, कळलं ना? चहा विष दे मला त्याच्यापेक्षा. आता असं बोलतेस जसं काही काल काय झालंच नाहीये. अच्छा, आणि जर कळलं नसतं तर कसा चालणार होता आपला संसार? घ्यायची तर कुठली जबाबदारी? माझी सोडा, तुमच्या मुलांची, तुमच्या आईसाठी काही केलं? मुलांची फी किती आहे हे तरी माहितीये का तुम्हाला? मला वेश्या म्हणता, पण स्वतः नपुंसक म्हणून घ्याल का? आता का गप्प? माझ्यावर संशय घेण्याने, माझ्यावर ओरडून बोलण्याने जग त्याच्यावर नाही ना चालत. रोहित, तुम्हाला आठवतंय आपलं लग्न ठरलं तेव्हा किती स्वप्न ते तुमच्या डोळ्यामध्ये, किती महत्वाकांक्षा होते. मी त्यात गुंतत गेले, पण हळूहळू तुमच्यातल्या प्रियकरापेक्षा तुमच्यातल्या पुरुषी जबाबदार जास्त वाढली. पुरुषी अहंकार इतका वाढला की त्यात फक्त बळी गेला आपल्या प्रेमाचा. मी कुठे कुठे पुरे पडू रे, तरी तुम्हाला काही कळू न देता मी सगळं रेटत गेले. तुमच्या मनाप्रमाणे व्हावं, तुमची मान खाली जाऊ नये, तुम्हाला चांगलं जगता यावं म्हणून सगळं सगळं सहन करत गेले. आधी का नाही बोललीस हे सगळं? मला पण खूप त्रास होत होता. सगळीकडे अयशस्वी, नकार, अपमान, सगळं मुरगाळ होऊन गेलेलं मला. रोहित, सांगायला हवं, आपण नवरा बायको एकदा तरी प्रेमाने माझ्या नजरेत बघितलं असतं ना, त्या क्षणी तुम्हाला कळलं असतं तुम्ही माझ्यासाठी काय आहात ते. मी तेव्हाही कधी तुमच्या शब्दाबाहेर गेले नाही हो, आणि आताही नाही. आता तुम्हीच म्हणाल ना मगाशी चालती हो म्हणून अशाही परिस्थितीत जाते, फक्त तुम्ही म्हणालात म्हणून.
काम म्हणजे बस मी काहीतरी कामाला सुरुवात करेन. मला कळतंय तुझी किती ओढाखाण होते ते. थोडे कमी पैसे मिळतील पण असं नको करूस. थांबव हे सगळं. मी मरून जाईन मी. याआधी तुम्ही सुद्धा खूप वेळा प्रॉमिस दिलेत ना असेच. काय झालं त्याचं? अजून एक संधी दे मंजिरी मला प्लीज. थांबव हे सगळं. आता नाही सहन होत मला. तुम्ही आधी काम तर सुरू करा मग बघू. पण तोपर्यंत सगळे असंच. मी प्रॉमिस देतो तुला लगेच सगळं सुरू करेन. तुमच्या प्रॉमिसवर ना फिया भरल्या जात ना संसार चालत. आता मी तुम्हाला एक प्रॉमिस देते. तुम्ही जबाबदार करत्या पुरुषासारखं सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घ्या. हे सगळं सोडेल. नाही सोडलं ना तुमच्याकडे पर्याय आहे रोहित. अहो माझी नाचक्की होईल ना त्याच्या दसपट तुमची होईल. मला माझा रोहित हवा. मी खरंच सांगते. तुम्हाला असं जसं वाटतं ना जर मला जायचं असतं ना तर मी कधीच गेले असते. पटतंय ना? चला तुम्हाला ब्रेकफास्ट करून आणते. मीच सगळ्यांना काहीतरी काढून घेऊन आठवड्यावर काम करून दमतेस तू. आराम कर. मी आलोच. रोहित, अरे वा, सिनेमात दाखवल्यासारखा अगदी बदल झालाय. सुनबाई, खूप बरं वाटलं ग मला तुमचं बोलणं ऐकून. काल रात्रभर ना डोळ्याला डोळा नव्हता बघ. सगळं कालचं ऐकून ना मला आयुष्य अगदी नकोसं झालं होतं. अगं चारित्र्य सोडलं तर आपल्या बायकांकडे स्वाभिमानाने जगण्यासारखं काय असतं दुसरं. खूप बरं वाटतंय. सांगते ना. मला वाटलं होतं तुम्ही मला खडसावून विचाराल. मुलगी मात्र तुम्ही मला तुमची. हो ग, माझी मुलगीच आहेस तू. पण ना मला काय कळतच नव्हतं काल बघ. एवढा नाजूक प्रसंग, ही सगळी विचित्र परिस्थिती, सगळं हे बोलणं. माई, तुम्हाला असं वाटतं की तुमची सून एवढी मोठी चूक करेल, स्वतःला विकेल? त्याचा होऊ शकता तुम्ही विश्वासच कसा ठेवला नाही ग, विश्वास नाही ठेवला मी. पण तो रोहित काय, तो लॉजवर त्याचं येणं, तुला पकडणं, मला ना काय कळतच नव्हतं. जाऊ दे, तूच मला काय ते सांग, तूच सांग. अहो, तो विशाल मोटर्सचा मालक आहे की नाही रवी, आणि त्याची बायको सीमा. आम्ही अगदी जुने जवळचे लहानपणापासूनचे मित्र. अच्छा. आणि गेल्या आठवड्यात काय झालं, माझ्या एका ऑफिसमधल्या सहकार्याचा फोन आला. त्याला मी इमर्जन्सीमध्ये काही पैसे दिले होते म्हणून त्याने जीपे नंबर विचारायला म्हणून फोन केला. त्यावेळी मला असं जाणवलं की रोहितला माझा संशय आला. मग मी तोच धागा पकडून त्या दोघांना मिळवून हा डाव रचला. अच्छा. अगं पण मग त्याला सांगून टाकायचं ना. माई, त्याची दुसरी नस दाबली मी. अहो, इतके वर्ष मी सहन करतेय, त्यालाही काही महिने जाणवू दे ना. काय आणि मी तुम्हाला बोलले होते ना की जी स्वप्न मी त्याच्या डोळ्यात आमच्या लग्नाच्या वेळी पाहिली ती मी त्याच्याकडून पूर्ण करूनच घेईन. चला, काय बोलू ग मी तुला. खरंच
खूप वेगळी आहेस ग तू. मला ना तुझा फार अभिमान वाटतो बघ. एक गोष्ट मला जाणवली, विनाकारण आपण विचित्र विचार करत असतो. कितीही वाईट परिस्थिती येऊ दे, पण बाई अशा मार्गाला लागतच नाही का. तिचे चांगले संस्कार तिला खेचतच राहतात. आणि तू माझी गुणी सून अशी करूच शकत नाही. अहो, राजकारणी घराण्यात असणाऱ्या माणसाला इतकं राजकारण तर यायलाच हवं ना. हो, बरोबर आहे ग, बरोबर. आणि 2च महिन्याचा तर प्रश्न आहे. मग त्याचं त्याला जाणवेल की तो किती चुकत होता. बरोबर आहे ग, तुझं बरोबर. शेवटी आपण म्हणतो ना, आपल्या वाट चुकलेल्या माणसाला कधी कधी एखादा चकवाच वाट दाखवतो. खरंच मला ना आता आभाळ मोकळं झाल्यासारखं वाटतंय बघ. खूप बरं वाटतंय, खूप बरं वाटतंय. माई, आभाळ मोकळं झालंय हे त्याला सांगू नका. हा चकवा असाच राहू दे. सुरुवात तर चांगली झालीच आहे, शेवटही छानच होणार.